महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा शिवछत्रपती, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खरे लोकनेते ज्यांना म्हणता येईल असे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या मित्रमंडळाच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित असणारे गणेशारी अण्णा, बाळासाहेब, प्रसाद पाटील, संतोष काटे, बाप्पा जावळे पाटील, काका, विकी, या मंडळाचे अध्यक्ष गीते, उपाध्यक्ष दत्तात्रय चोरमल, उज्ज्वलाताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, समोर उपस्थित असणारे माझे तरुण मित्र, त्या गावातील ग्रामस्थ व गावागावातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, ही काय राजकीय सभा नाहीये, पण हे मित्रमंडळ काढण्यामागचा उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगण्याची मला आवश्यकता वाटते. उगीच उठलं आणि मित्रमंडळ काढायला चालू केलं का राजकीय कारणासाठी मित्रमंडळ काढतोय का आणखीन काय त्या पाठीमागे उद्देश आहे हे तुम्हालाही समजणं गरजेचं आहे. तुमचा तो हक्क आहे. ज्यावेळेस सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक कार्य असेल, राजकीय विषय असतील, ते जो पुढे होऊन करत असतो त्यांनी समाजाच्या प्रती स्पष्टपणे त्याची भूमिका मांडणं, त्याचे विचार मांडणं आणि त्याच्या प्रत्येक कार्या पाठीमागचा कार्यकारण भाव तुमच्या पुढे मांडणं आणि तुम्ही तो विचारणं हा तुमचा अधिकार आहे. मित्रमंडळाची स्थापना आजच का केली? थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो आणि मग त्या मुद्द्याला येतो. माझ्याबद्दल पहिल्यांदा आलोय म्हणून थोडस सांगण्याची गरज वाटते. पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर आवश्यकता भासणार नाही. तुम्हाला ऐकून माहितीच असेल, पण प्रामाणिकपणे माझी भूमिका, माझी पार्श्वभूमी तुम्हाला सांगण्याची मला गरज वाटते. आणि अगदी घरच्यासारखं आपण आपल्या भावंडाच्या पुढं घरी एका कुटुंबात बसल्याच्या नंतर ज्या भावनेनं आपण भूमिका मांडतो किंवा एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी मांडतो, त्या भावनेनं मी या गोष्टी तुमच्या पुढे मांडतोय. मी समाजकारण करतोय. तुम्ही पाहताय पाठीमागच्या 3 वर्षांमध्ये की बार्शी तालुका आणि पंचक्रोशीमध्ये, पण समाजकारण मी मित्रांनो आत्ताच सुरू केलेलं नाहीये. समाजकारण मी पाठीमागच्या 25 वर्षापासून सुरू केलेलं आहे. माझी पार्श्वभूमी, माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. मी 11वीत असतानाच वडील वारले. आईनं माझा सांभाळ केला, शेतात दारी धरून सांभाळ केला. मला लाज वाटत नाही सांगायची, अभिमानानं सांगतोय. ज्यावेळेस शून्यातून व्यवसायाची उभारणी सुरू केली, पहिला रुपया मिळाला, त्या दिवशी ठरवलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय. एक असे सद्ग्रस्त एक दिवशी प्रवासात मला भेटले होते तिरुपती बालाजीला जाताना. व्यापारी उद्योजक होते. बोलत बोलत विषय निघाला. त्यांनी सांगितलं, मी माझ्या व्यवसायामध्ये तिरुपती बालाजीला पार्टनर करून घेतलेला आहे. त्यांची भूमिका त्यांच्याही जागेवरती बरोबर आहे. तिरुपती बालाजी पार्टनर म्हटल्याच्या नंतर धंद्यात बरकत मिळेल त्या भावनेने त्यांनी केलं असेल. त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला तिरुपती बालाजीला किंवा कुठल्या देवाला आपल्या धंद्यात पार्टनर नाही घ्यायचं. आपल्या धंद्यात पार्टनर जर कोणाला घ्यायचं असेल तर ते गोरगरीब जनतेला घ्यायचंय, ज्याला खरोखर गरज आहे अशा गरजवंताला घ्यायचंय. कारण देव तिथंच असतो. मला पहिला रुपया ज्या दिवशी मिळाला त्या दिवशीपासून आज तागायत मला मिळालेल्या प्रत्येक रुपयातला 20 पैसे हिस्सा, म्हणजे 20% रक्कम मी गोरगरिबासाठी खर्च करत आलोय, गरजवंतासाठी खर्च करत आलोय.
मग तुम्ही म्हणाल हे काय एवढे दिवस दिसलं नाही? त्याचं कारण व्यवसाय निमित्त मी 22 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होतो. अगदी खानदेश मधल्या धुळे, जळगाव, नंदुरबार पासून नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पूर्ण महाराष्ट्र व्यवसाय निमित्त फिरत होतो. त्यावेळेस त्या ठिकाणचे जे आडलेले नडलेले होते, शेतकरी असतील, कष्टकरू समाजातील कुणी गोरगरीब, दवाखान्याची गरज असेल, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाची, शालेय साहित्याची गरज असेल, फीस भरायची गरज असेल, जिथं जिथं जो नडलाय त्याला मदत करत होतो. मागच्या 3 वर्षापूर्वी मात्र व्यवसाय धंदा व्यवस्थित सेटल झाल्याच्या नंतर फक्त पैसा देऊन आपली जबाबदारी भागत नाही. आपण स्वतःच्या समाजात मिसळलं पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी, दुःख याचा तपास केला पाहिजे आणि त्या समाजाचा एक भाग बनून त्यांच्यासोबत त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा निर्णय घेतला. आणि 3 वर्षापूर्वी वेगवेगळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या पुढे यायला चालू केलं. पाण्याचे टँकर असतील, पोलीस अकॅडमी असतील, नेत्र शिबिरं असतील, शेतकऱ्यांच्या मुलासाठी वह्याची, शालेय पुस्तकाची वाटप असेल, सामुदायिक विवाह सोहळे असतील, असंख्य उपक्रम, वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. हे उपक्रम राबवत असताना त्याच्या पूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी हे करत असताना सुरुवातीलाच मित्रमंडळाची स्थापना का केली नाही? वार्षिक राजकारण अगोदर जेवढं बदनाम झालेलं आहे की प्रत्येक गावोगाव 2 गट निर्माण करणे, गल्लोगल्ली 2 गट निर्माण करणे, युवकात 2 गट निर्माण करणे, त्यांच्या भांडणं मारामाऱ्या लावणे आणि त्याचा राजकीय स्वार्थासाठी फायदा करून घेणे, ही इथली पार्श्वभूमी असताना मी जर त्याच वेळेस मित्रमंडळ स्थापन करायला गेलो असतो तर तुमच्याही मनात शंका आली असती की हा निर्गणे आमच्या मुलाबाळाकडे येऊन काय करणार आहे? त्यांना कुठे दारू पाजणार आहे? त्यांना काही खाऊ पिऊ घालून कुठतरी भांडणं मारामाऱ्या करायला लावणार आहे का आपल्या राजकारणासाठी उपयोग त्याचा करून घेणार आहे? जे हे राजकारणी करत होते तोच तर हा निर्गणे करणार नाही, अशी शंका तुमच्या मनात येऊ नये म्हणून पहिलं 3 वर्ष मी तुमच्या पुढे काम करून दाखवलं. कामाच्या माध्यमातून तुमच्या पुढे आलो. माझी भूमिका कामाच्या माध्यमातून तुमच्या पुढे स्पष्ट केली. माझ्या भावना काय आहेत त्या अशा माईकवरती, स्पीकरवरती व्यक्त न करता कामाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून दिल्या. आणि ज्या दिवशी माझ्याबद्दल तुमच्या मनात कॉन्फिडन्स निर्माण झाला, विश्वास निर्माण झाला की हे काहीतरी पात्र वेगळंच आहे, इतर राजकारण्यासारखं नाहीये, त्या दिवशी निर्णय घेतला की आता मित्रमंडळाची स्थापना करायची. का, कधी करायची हे ठरलं, पण मित्रमंडळाची स्थापना करायची का, कशासाठी करायची? आपण वर्तमानपत्र वाचतो, टीव्ही चॅनलला पाहतो. आजकाल खेड्यापाड्यात सुद्धा जागृती झालेली आहे. खेड्यापाड्यात सुद्धा अमेरिका, इंग्लंड पर्यंतच्या गोष्टी आपण टीव्ही चॅनलवरती बातम्यांमध्ये पाहत राहतो. युरोप, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी सुद्धा कबूल केलंय भारत 2020 साली महासत्ता होणार. कशी होणार महासत्ता? त्याचं कारण आहे मित्रांनो, भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे. युवा शक्ती, ज्या शक्तीच्या मनगटात नेट आहे, ज्या युवकामध्ये क्रय शक्ती ठासून बांधलेली आहे, त्या युवकाच्या जीवावरती, युवकाच्या ताकदीवरती, त्याच्या मनगटाच्या हिमतीवरती भारत महासत्ता होणार असं इंग्लंड, अमेरिकेतली लोक कबूल करतायत. पण ही कुठलीही शक्ती असू द्या, शक्तीला 2 बाजू असतात. अगदी ऍटॉमिक एनर्जी, अणुशक्ती जरी आपण पाहिली, तिचे जसे चांगले उपयोग आहेत तसेच जपानवर 2ऱ्या महायुद्धात ज्यावेळेस अणुबॉम्ब पडला ना, त्यावेळेस हिरोशिमा, नागासाकी याचं काय झालं तेही जगाने पाहिलं. तसं ही युवा शक्ती म्हटलं की त्याच्यात दोन्ही बाजू आल्या. ती शक्ती जर चांगल्या दिशेनं वळवली गेली तर आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि भारताचा विकास होणार आणि भारत 2020 साली निश्चित महाशक्ती होणार.
पण हीच युवा शक्ती जर वाईट कामासाठी वापरली गेली, त्यांना जर चुकीच्या दिशेनं पाठवलं गेलं, तर मात्र भारताची अधोगती होणार, आपल्या गावाची अधोगती होणार, आपल्या कुटुंबाची अधोगती होणार. मागच्या 20 वर्षामध्ये युवकाच्या 2 पिढ्या बर्बाद केल्या गेल्या. 18 ते 28 हे वयोगट आयुष्याला दिशा द्यायचे वय असतं. शिक्षण असेल, शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरी, व्यवसाय, लग्न करून संसार थाटणं आणि पुढचं आयुष्य आपलं, आपल्या मातापित्याचे पांग फेडणं, त्या गोष्टी करायचं वय असतं ते 18 ते 28. पण याच वयात अंगात रग असते, कुमकुमी असते आणि डोकं गरम असतं. तारुण्याची ताकद तर असते, परंतु वय कोवळं असतं. चांगल्या वाईटाचा, भल्याबुऱ्याचा विचार करायची तेवढी अजून परिपक्वता आलेली नसते. या वयामध्ये जर काही राजकारण्यांनी त्यांचा वापर चुकीच्या दृष्टीनं करायचं ठरवलं, त्यांची माथी भडकवली, तर हे युवक ज्यावेळेस त्यांना अक्कल येते तोपर्यंत बर्बाद झालेले असते. युवक बर्बाद झाला की त्याचं कुटुंब बर्बाद झालेलं असतं. अशी मी बार्शी तालुक्याचे असंख्य युवक आणि कुटुंब बर्बाद झालेले बघितले. दारूच्या आहारी गेलेत, भांडणं मारामाऱ्या, पोलीस स्टेशन केसेस, 2 गटामधल्या भांडणं मारामाऱ्यामध्ये कोण जेलमध्ये गेले, कोण अजूनही हेलपाटे मारतय आणि आयुष्याची दिशा चांगल्या दिशेला जायच्या ऐवजी आयुष्याची दशा होऊन बसली. 2 पिढ्या अशा बर्बाद झाल्या. तिसरी पिढी तरी या कच्च्या बच्च्यांची ही तरी आपल्याला बर्बाद होऊ द्यायची नाहीये. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी ही युवा शक्ती मी एकत्र करतोय. यांना कुठेतरी चांगल्या दिशेने घेऊन जायचंय मला. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं तर झालंच, परंतु ह्या युवा शक्तीचा वापर करून आपलं गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, याला कुठेतरी जगाच्या नकाशावरती एक चांगलं स्थान मिळवून द्यायचे. ही शक्ती विधायक कार्यासाठी वापरायची, विकासात्मक दृष्टिकोनातून विकासात्मक कामासाठी वापरायची. पूर्ण तालुक्याचा माझा मास्टर प्लॅन तयार आहे, विकासाचा आराखडा तयार आहे. प्रत्येक गावाचा, वाड्या, वस्तीचा, जे आपण रस्ते बघतोय ना, त्या रस्त्याचा विकास असेल, गावाचा विकास असेल, उद्योगधंदे, व्यवसाय, MIDC, वेगवेगळे उद्योगधंदे इथं आणून आजच वैरागमध्ये महिला बचत गटाचा एक कार्यशाळा मेळावा घेतला होता आम्ही. 1000 महिला त्या मेळाव्याला उपस्थित होत्या. 15 दिवसामध्ये त्यांच्यासाठी उद्योग व्यवसायाचं जाळं निर्माण करतोय. त्या पद्धतीचं कार्य करण्यासाठी मला या युवकांच्या हाताची आवश्यकता आहे, त्या युवकांच्या शक्तीची गरज आहे. त्यासाठी ह्या मित्रमंडळाच्या शाखा स्थापन करतो. मित्रांनो, तुम्ही अगदी निर्धास्त राहा. तुमची मुलं माझ्या जवळ अगदी आईच्या कुशीत असल्यासारखी व्यवस्थित राहतील. त्यांना कुठलंही व्यसन माझ्याकडून लावलं जाणार नाही, कुठल्याही वाईट मार्गाला त्यांना लावलं जाणार नाही, याची या प्रसंगी मी आपल्याला हमी देतो. तालुक्याचं 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या भागामध्ये समाज कार्याला सुरुवात केली, त्या दिवशी मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तर त्याला मी वेड्यात काढलं असतं. मला या राजकारणाच्या घाणीत उतरायचं नव्हतं. सर्वांचा विरोध होता, कुटुंबाचा विरोध होता, मुलाबाळांचा विरोध होता, मित्र नातेवाईक सर्वांचा विरोध होता की नको बाबा, तुझं चाललंय ना व्यवस्थित, एवढं चांगलं चाललेलं असताना, देवाने तुला एवढं चांगलं दिलेलं असताना तुला काही दुर्गती सुटायला लागलीये का, या घाणीत उतरायला लागलाय. पण ज्या वेळेस 1.5 वर्षापूर्वी सामाजिक कार्य करत असताना इथल्या राजकीय शक्तीने प्रत्येक ठिकाणी अडवणुकीची भूमिका घेतली. अडवणूक कशासाठी, मी काय वापर केलं होतं त्यांचं. पण ज्यावेळेस निस्वार्थपणे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं, जिथं पाण्याची गरज होती तिथं टँकर पाठवले, त्या गावातल्या कार्यकर्त्यांना, त्या गावातल्या नेत्यांना गावकरी विचारायला लागले, अरे बाबा त्या मिरगणीचा काही संबंध नसताना ती पाणी द्यायला लागलाय आणि तुझ्या नेत्याला आम्ही वर्षानुवर्षे मतं देतोय, तुझा नेता मात्र पाण्याचा एक तांबे घेऊन इकडे यायला तयार नाही, ग्लास तरी पाणी द्यायला तयार नाही. हे ज्यावेळेस प्रश्न विचारले चालले
आणि हे प्रश्न त्या गावातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या तालुक्याच्या नेत्याला विचारायला चालू केले. त्यावेळेस ही लोक खडबडून जागी झाली. हे असंच चालत राहिलं तर आपलं जे सुखानी राजकारण चाललंय, 4 वर्ष 10 महिने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करायची आणि फक्त 2 महिने तुमच्याकडे यायचं, काहीतरी प्रलोभन दाखवायची, आश्वासनं द्यायची, पैसे वाटायचे, तरुणाची डोकी फिरवायची, भांडणं मारामाऱ्या लावायच्या. 2 गटामध्ये 2 गट येतात, एकदा समोरासमोर उभी राहिली की आपली काही आजीला मतदान करणार, काही माझीला मतदान करणार, दोघातला कोणतरी निवडून येणार. 5 वर्ष पुन्हा ही सत्तेचा मलिदा चाकायला मोकळे. तुम्ही म्हणाल हारणारा कसा काय? असंच आहे आपल्या बार्शीचं राजकारण. भांडण मारामाऱ्या तुमच्यात लावायची, डोकी तुमची फोडायची, काट्या कुऱ्हाडी तुमच्या हातात, सत्तेचा मलिदा मात्र यांच्या हातात. 60-40 ऐकलंय का? 60% 40%. जरा इकडे लगावं, इकडे एवढं अजून आलेलं नसेल. सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतील, रॉकेलचे टँकर असतील, आजीनं 60% वाटून घ्यायचे आणि माझीनं 40% वाटून घ्यायचे. तालुक्यात फिरत असताना सांगितलं जात आहे इकडची डाव्या बाजूची साईड पट्टी आजीची आहे आणि उजव्या बाजूची साईड पट्टी माझीची आहे. अशा पद्धतीनं सत्तेचा मलिदा वाटून घ्यायचं काम हे लोक करतायत आणि फक्त 2 महिने निवडणूक आल्याच्या नंतर तुमच्या पुढे नाटकं करायची, तुम्हाला काहीतरी खोटी नाटी आश्वासनं द्यायची आणि निवडणूक झाली की तुम्हाला विसरून जायचं. हे ज्यावेळेस सगळे प्रकार बघितले आणि ही अडवणुकीची भूमिका पाहिली त्यावेळेस ठरवलं ठीक आहे आपल्याला 100% राजकारण यांच्याप्रमाणे नाही करायचं, 80% समाजकारण करू आणि 20% का असेना पण या समाजकारणाला राजकारणाची जोड दिल्याशिवाय समाजकारण चांगल्या पद्धतीनं आपण करू शकणार नाही. त्या दिवशी 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला की आपल्याला राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या निर्णयाप्रमाणे येणारी विधानसभा कुठल्याही परिस्थितीत लढवायचीच हाही निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मी स्वतः एकट्याने घेतलेला नाही. माझा सर्व मित्रपरिवार, सर्व कार्यकर्ते, सहकारी आम्ही सर्वांनी बसून हा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय घेऊन तुमच्या पुढे आम्ही आलेलो. हे करत असताना हे राजकारण फक्त 2 महिन्यासाठी झालं. त्यानंतर परत समाजकार्य 4 वर्ष आणि 10 महिने या पद्धतीनं समाजकारण आणि राजकारण या दोन्हीचा समन्वय साधून इथून पुढे चालायचंय आणि त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. त्या युवकांची साथ आवश्यक आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी येईल त्यावेळेस राजकीय आजपर्यंतच्या राजकारण्यांनी काय पाप केलेत तेही तुमच्या पुढे उघडे करील आणि मी पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी काय करणार आहे, त्याच्यासाठी विकासाचा जो आराखडा तयार केलेला आहे त्याच्यात काय काय आहे, काय काय घडलंय, मी तुमच्यासाठी काय काय करू इच्छितो त्या गोष्टी त्यावेळेस तुमच्या पुढे मांडेल. हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळं मला फक्त या तरुणाच्या बाबतीतच बोलायचंय. जाता जाता थोडासा याचा परामर्श घेतला. युवकांनो, मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आहेत, तुमची प्रत्येकाची मोठी जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबाप्रती जशी आहे तशी आपल्या गावाप्रती आहे. मित्रमंडळाचं नाव कुठेही खराब व्हायला नकोय. कुठलाही वेडा वाकडा उद्योग कुठेतरी दारू पिऊन समाजाला त्रास होईल अशा पद्धतीनं वागणं आणि आपल्या मित्रमंडळाला कुठेतरी फटका लागणं या प्रकारचं असे प्रकार होऊ नयेत अशी माझं तुम्हाला नम्रपणे सांगणं आहे. हे करत असताना आपण जो समाज कार्याचा वसा घेतलेला आहे, जो वारसा घेतलेला आहे, त्या वारशाप्रमाणे आपल्या गावचं छोटी छोटी कामं ही आपण करू शकतो. प्रत्येक समाज कार्य करायला पैसाच लागतो असं बिलकुल नाही. अगदी आपण गावात वृक्षारोपण करू शकतो. एखादा आजी आजोबाचं मेडिकल स्टोअर्स मधनं वैरागला जाऊन औषधं आणायची असतील. आपण मोटरसायकलवरती टांग मारून ज्यावेळेस वैरागला जातो, येता येता काही त्याचं वजन होत नाही. त्या आजा आजोबीचं तेवढं जरी काम केलं तर ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं समाजकार्य.
गावात कुणी दुर्गम आजारी असतील, काही ऑपरेशन करायचे असतील, बरेचसे आपले मित्र डॉक्टर्स पुण्या मुंबईमध्ये आहेत, हे समाजकार्याला तेही हातभार लावत आहेत. मोठी मोठी ऑपरेशन, अगदी हार्टची, हृदयाच्या ऑपरेशन सारखे ऑपरेशन सुद्धा त्याला 2-2, 3-3, 5-5 लाख खर्च येतो. ते ऑपरेशन सुद्धा ते डॉक्टर्स आपल्यासाठी मोफत करतायत. हे सगळं फक्त कधी तुम्ही जर ते गावातली कामं माझ्यापर्यंत आणली तर ते त्या शेतकरी कुटुंबांना अशा मोठ्या आजारामधून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची मदत करू शकतो. नेत्र शिबिर घेतलं होतं, त्याच्यामधनं आता ज्यांचे ऑपरेशन करायचे, डोळ्याचे ऑपरेशन आहेत, ते आता पुढच्या आठवड्यापासून आपण पुणे आणि मुंबईला पाठवून मोफत त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करतोय. ऑपरेशन नंतर त्यांना लागणारे चष्मे, औषधं ते मोफत देतोय. वेगवेगळी तहसील मधली कामं असतील, पुराच्या पगारी, आजोबांच्या पगारी कमी पडलेल्या असतील, ही कामं घेऊन तुम्ही बार्शीला येऊ शकता. तहसील मधून माझ्याकडून ते करून घेऊ शकता. बरीच कामं आहेत करण्यासारखी. गावाच्या पुढे जर तुम्ही या पद्धतीचे कामं करून आदर्श निर्माण केला तर आणि तरच खरोखर लोकांना पटेल. हे मित्रमंडळ इतर मित्रमंडळासारखं नाही. ही पोरं खरोखर एका चांगल्या व्यक्तीकडे गेलेली आहे. चांगल्या व्यक्तीच्या ताब्यात आपण आपल्या मुलाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ करायचा असेल तर या पद्धतीचे आपण उपक्रम राबवूया. भविष्यात पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्याकडे यानंतर परत येईल. त्यावेळेस मात्र राजकीय कारणासाठी येईल, राजकीय सभेसाठी येईल. पण मित्रांनो, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला मत मागणार नाही. आजही मत मागत नाही, त्यावेळेस ती मत मागणार नाही. मी फक्त चांगलं काय वाईट काय एवढं तुमच्या पुढे मानणार. मला मत दिलं तर भविष्यात मी तुमच्यासाठी काय करू शकतो, माझा विकासाचा आराखडा काय, या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडणार आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही हुशार आहात, जाणकार आहात. कालच्या लोकसभेला पाहिलं आपण, 55,000 मताचा लीड तुम्ही दिला आणि आम्हाला अपेक्षा होती 10,000 ते 12,000चा लीड मिळेल. 55,000 ही कुठली आली? 40-45,000 जास्तीची मतं आली कुठून? त्याचा अर्थ तुमच्या हृदयात हे जे राजकारणाने केलेली पाप आहेत ते खतखत आहेत. फक्त तुम्हाला ते दाखवण्यासाठी मतपेटीची आवश्यकता होती. लोकसभेला तुम्ही ते दाखवून दिली आणि जवळपास 2,36,000 मतांनी रवी गायकवाडांना तुम्ही निवडून दिलं. हे कसं शक्य झालं? कारण मतदार शहाणा झालेला आहे. चांगल्या वाईटातला फरक त्याला कळायला लागला. फक्त त्या पद्धतीचं चांगलं नेतृत्व समोर येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस काळूमळू सारखा आजीन माझी दगड का वीट एवढाच फरक असेल त्यावेळेस तुमच्या पुढेही पर्याय राहत नाही. दगडापेक्षा वीट मऊन त्यातली त्यात जो बरा वाटेल त्याला मत देऊन मोकळं होण्याशिवाय पर्याय नसतो. पण आज मी अगदी छातीत ठोकपणे सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतोय, मी तुमच्या पुढे एक चांगला पर्याय उभा करायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला एकच विश्वास देतो, जर उद्या तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये पश्चाताप करायची वेळ येणार नाही, ही मी तुम्हाला आज हमी देतो. ज्यावेळेस मतपेटीच्या पुढे जाल त्या मतदान मशीनच्या पुढचं बटन बघा, त्यावेळेस ते कुठलंही बटन दाबायच्या अगोदर फक्त एक 5 ते 10 सेकंद डोळे बंद करायचे, तेवढा वेळ आपल्याला तिथं असतो. पाठीमागचा इतिहास आठवायचा, कुठल्या नेत्याने काय काय केलंय, आपल्या तालुक्याची कशी वाट लावली, आपल्या मुलाबाळासाठी काही केलंय का, आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही केलंय का, आणि आमच्याने आपल्यासाठी काय केलंय. वाईट बाजू, चांगल्या बाजू दोन्ही आठवायच्या आणि आठवल्याच्या नंतर प्रामाणिकपणे तुम्हाला जे वाटेल, मी म्हणत नाही मलाच मत टाका, तुम्हाला ज्याला योग्य वाटेल
त्या व्यक्तीच्या नावापुढचं बटन दाबा आणि मला खात्री आहे पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही अत्यंत योग्य आणि तुमच्यासाठी तुमच्या घरातली व्यक्ती असल्यासारखं, एका कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं पूर्ण तालुक्याला हे कुटुंब समजून त्या तालुक्यासाठी झिजणारा नेतृत्व तुम्हाला मिळेल अशी या प्रसंगी तुम्हाला हमी देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.